दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित. प्रामुख्याने प्रश्न विचारला आहे गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये खालील विधाने विचारात घ्या. यामध्ये एबीसीडी असे विधाने आहेत आणि पर्यायी उत्तर दिलेले आहेत. त्यापैकी कोणतं योग्य उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ए मध्ये काय सांगितलंय, महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तारापेक्षा कमी आहे. बी मध्ये सांगितलंय महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. सी मध्ये सांगितलंय महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. डी मध्ये सांगितलंय महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये उत्तर दिलेले फक्त ए, दुसऱ्यामध्ये सांगितलंय ए आणि बी, तिसऱ्यामध्ये सी आणि बी, चौथ्यामध्ये ए सी डी. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आयोगाने असं वरीलपैकी सर्व ऑप्शन दिलेलाच नाही, म्हणजे 100% यामधलं आपल्याला काही ना काही एलिमिनेट करायचं आहे. गोष्ट तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते, हे चुकीचं आहे. कर्कवृत्त महाराष्ट्र राज्यातून जात नाही, इतर 8 राज्यांमधून जाते. ती इतर 8 राज्य कोणते आहेत हे याआधी आपण शॉर्ट व्हिडिओतून कव्हर केलंय, ते तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बी चुकीचं आहे आणि बी आपण एलिमिनेट करायचं आहे. बी एलिमिनेट केला तर ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 2 निघून जाईल. उत्तर आता यापैकी आता 50-50 मध्ये आपण आलोय आणि 1 किंवा 4 यापैकी आपलं उत्तर असणार आहे. ही तर सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे आणि याआधी बऱ्याच वेळा आयोगाने हा प्रश्न विचारून झालेला आहे. PYQच आहे, की आपल्या ऑप्शन मध्ये पाहिजेच, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. आता हे काढलं आपण शॉर्टकट पद्धतीने. आता महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार आहे किंवा नाही आहे, यामध्ये तुम्ही कंबाईन एक्झाम मध्ये वेळ गमावू शकत नाही. ह्या गोष्टी आहेत, फॅक्च्युअल आहेत, त्या तुम्हाला तोंडपाठ पाहिजेच. म्हणून आपण असं म्हणू शकतो एसीडी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे ए विधान बरोबर आहे. सी सुद्धा की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे, हे तुम्हाला माहिती असेल. आणि हे पण लक्षात ठेवा की महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी जर विचारली तर 700 किलोमीटर आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना सगळ्यांना माहिती असेल 1 मे 1960 मध्ये झालेली आहे. राजधानी मुंबई आहे, उपराजधानी नागपूर आहे. गोष्टी माहितीच पाहिजे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर राजस्थान आहे, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या बाबतीत आपला 2रा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावर युपी आहे, दुसऱ्या क्रमांकावर आपण आहोत. हे सुद्धा विधान बरोबर आहे की महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार 15 डिग्री 44 ते 22 डिग्री 6 मिनिट हा रेखावृत्तीय विस्तारापेक्षा, म्हणजे रेखावृत्तीय विस्तार किती आहे, 72 डिग्री 36 मिनिट ते 80 डिग्री 54 मिनिट यापेक्षा कमी आहे. जे रेखावृत्तीय विस्तार मोठा आहे, अक्षरवृत्तीय विस्तार छोटा आहे. बरोबर आहे. तर आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली आपले PYQ अपलोड होत असतात. तसंच आपले टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता तुम्हाला इथे प्रश्न समजला. आता आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन घेणार आहोत महाराष्ट्राबद्दल. सगळे आजपर्यंत आलेले प्रश्न यामधून कव्हर होतील तुमचे. इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते सेव्ह करून ठेवा किंवा याचे स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. ज्यावेळेस भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य आपण विचार करतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. हे तर आपल्याला 3 माहितीच पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वात कमी क्षेत्रफळाचे गोवा, त्याच्यानंतर सिक्कीम आणि त्रिपुरा आहेत, यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर याआधी आयोगाने विचारलेलेच आहेत, म्हणून आपण ही माहिती कव्हर करत आहोत. त्याच्यानंतर जगामध्ये भारताचा क्षेत्रफळामध्ये कितवा क्रमांक लागतो असं जर विचारलं तर 7व्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. म्हणजे पहिला रशिया, त्याच्यानंतर कॅनडा, नंतर चीन, नंतर अमेरिका, त्याच्यानंतर ब्राझील, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नंतर कुठे आपला भारताचा क्रमांक लागतो. त्याच्यानंतर जगामध्ये सर्वात लहान देश जर तुम्हाला विचारले तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे. त्याचं जे चौरस किलोमीटर मध्ये क्षेत्रफळ आहे त्यामध्ये सुद्धा जे काही मल्टीलायनर प्रश्न होते, म्हणजे एक प्रश्न होता त्यामध्ये मल्टीलायनर दिले होते, त्यामध्ये सांगितलं होतं की त्याचं क्षेत्रफळ 1000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे. मात्र ते चुकीचं होतं. लक्षात ठेवा 0.44 किलोमीटर आहे, म्हणून लक्षात ठेवा. केंद्रशासित प्रदेशाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस सर्वाधिक क्षेत्रफळ कोणाचं आहे, लडाखचं आहे, जम्मू काश्मीर आणि अंदमान निकोबारचा आहे. हा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. आणि सर्वात कमी क्षेत्रफळ लक्षद्वीपचं आहे. मागच्याच राज्यसेवा प्रिलिम्सला प्रश्न विचारला होता की लक्षद्वीपचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने शेवटून 2रा क्रमांक लागतो असं सांगितलं होतं, मात्र ते चुकीचं होतं. लक्षद्वीपचे क्षेत्रफळ केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत सर्वात कमी आहे. त्याच्यानंतर चंदीगडचा क्रमांक लागतो, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. भारताचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे जगाच्या 2.42% आहे, म्हणजे जवळजवळ 32,87,263 चौरस किलोमीटर, म्हणजे जगाच्या किती सांगितले 2.42 आहे. भारताचं क्षेत्रफळ चीनच्या 1/3 आहे. लक्षात ठेवा, भारताचं क्षेत्रफळ चीनच्या किती आहे, 1/3 आहे, असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता.
भारताचे क्षेत्रफळ पाकिस्तानच्या किती पट आहे? 4 पट आहे. तर जपानच्या किती पट आहे? 8 पट आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जसं क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले 3 जिल्हे कोणते आहेत? पहिले 3 जिल्हे आहेत कच्छ, गुजरातमध्ये येतो. त्याच्यानंतर लेह, लडाखमध्ये आहे आणि जैसलमेर. जैसलमेर कुठे आहे? राजस्थानमध्ये. तसंच क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान 3 जिल्हे कोणते आहेत? तर माहे. माहे कुठे आहे? पद्दुचेरी या ठिकाणी. मध्य दिल्ली आहे दुसऱ्या क्रमांकाला आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे यानाम, पद्दुचेरी. आता भारतात एक सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते आहेत? तर उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 75 जिल्हे पाहायला मिळतात. मध्य प्रदेशमध्ये 52 जिल्हे आणि बिहारमध्ये 38 जिल्हे. तामिळनाडूमध्ये जवळजवळ 38 जिल्हे. अशा पद्धतीने भारतातील सर्वाधिक जिल्हे आपण बघितले कोणकोणत्या राज्यात आहे म्हणून. तर महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हे सर्वात कमी जिल्हे असणारी राज्य कोणती आहे? गोवा आहे. त्याच्यानंतर सिक्कीम आहे. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. तसेच जर आपण प्राकृतिक माहिती घेतली ती सुद्धा तुम्हाला सांगते. पूर्व पश्चिम मी तुम्हाला सांगितलेलंच आहे प्रश्नामधून. 800 किलोमीटर आहे महाराष्ट्राची. दक्षिण उत्तर जर आपण बघितले तर किती आहे? 700 किलोमीटर आहे आणि 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. काही ठिकाणी दक्षिण उत्तर जी काही लांबी आहे ते 700 सांगितलेली आहे, कुठे कुठे 720 सुद्धा सांगितलेली आहे. ती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. महाराष्ट्राची स्थापना मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे. याआधी काय होतं म्हणजे 1 मे 1960 रोजी झाली आहे. द्विभाषिक मुंबई राज्य होतं 1 नोव्हेंबर 1956 पर्यंत. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला किती जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये? 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग, 229 तालुके होते ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली. आता जेव्हा आपण विचार करतो 2024-25 मध्ये, त्यावेळेस आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? त्याला तुम्ही महसूल विभाग सुद्धा म्हणू शकता. एकूण 6 आहेत. जिल्हे 36 जिल्हे आहेत. आधी सुरुवातीला किती होते? 26 होते. त्याच्यानंतर तालुक्यांचा आपण विचार करतो तो सुरुवातीला 229 होते, तर 358 झालेले. 355 प्लस 3 असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर जर शहरे विचारात घेतली तर सुरुवातीला म्हणजे 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस 266 शहरं होते. आता जवळजवळ 534 झालेले आहेत. घनता महाराष्ट्राची किती होती त्यावेळेस? 129 होती. आता 365 झालेली आहे. आणि 2001च्या जनगणनेनुसार ते 315 होती. 2011च्या जनगणनेनुसार ते 365 आहे. स्त्री पुरुष जर आपण प्रमाण बघितलं तर 936 होतं 1960 मध्ये. हे प्रश्न विचारले आहेत म्हणून हे सुद्धा आपण इन्फॉर्मेशन घेत आहोत. तर आता ते 929 झालेलं आहे. त्याच्यानंतर साक्षरता आपण बघतो तर 35.1 होती 1960 मध्ये. आता ती 2023-24 मध्ये किंवा त्याच्या पुढे आपण बघतोय की 82.3% झालेली आहे. नागरी लोकसंख्या ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली 28.22 होती तर आता मात्र 45.2% पोहोचली आहे. आणि महानगरपालिका त्यावेळेस 3 होत्या, आता जवळजवळ 29 महानगरपालिका झालेल्या आहेत. आता महाराष्ट्राची जी काही मानचिन्हे आहेत हे तर तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्राचं राज्य फूल आहे ते मोठा बोंडारा आहे, बरोबर आहे. पक्षी जे आहे ते हरियाल आहे, वृक्ष आंबा आहे, नृत्य लावणी आहे, प्राणी जे आहे ते शेकरू आहे आणि फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारतात. राज्याचा आपला आकार कसा आहे? त्रिकोणाकृती आहे, पण उलटा त्रिकोण आहे. सरळ आहे का त्रिकोण? उलटा आहे. उलटा म्हणजे खाली जर आपण बघितलं तर खाली बेस नसून टोक आहे आणि वर आहे तो बेस आहे असं आपण म्हणू शकतो. आणि राज्याची राजधानी कुठली आहे तर हे तर मी तुम्हाला सांगितलं मुंबई आहे. देशाची आर्थिक राजधानी, उपराजधानी नागपूर आहे. सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. प्रकारे महाराष्ट्राबद्दलची माहिती आपण येथे घेतलेली आहे. जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचे जिल्हे जे आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे. पहिले 5 जिल्हे माहितीच पाहिजेत. खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे ते माहितीच पाहिजे. आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे पहिले 5 जिल्हे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. अशाच प्रकारे डेली आपण प्रश्न घेत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करू शकता. याशिवाय आपलं टेलिग्राम सुद्धा आहे ते जॉईन करू शकता. दररोज आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न घेत असतो. पूर्ण सिरीजच आहे, पाहू शकता.